हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, झिरो टू हिरो बॅच आपण स्टार्ट केली होती. त्यातला मॅथमॅटिक्सचा पार्ट 1 चा पहिला जो चॅप्टर आहे आपला कंप्लीट झालेला आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आज आपण सायन्स 1 चा जो आहे पहिला चॅप्टर, जो आहे आपला लाडका चॅप्टर ग्रॅव्हिटेशन, त्याच्यापासून आपण सुरुवात करू आहात. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहित आहे की आपल्या चॅप्टरचा नाव जो आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन. तर मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन म्हणजे होते काय? ग्रॅव्हिटेशन, तुम्ही जर कधी भी ग्रॅव्हिटेशन हा शब्द जर ऐकले असाल तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन म्हणजे आठवते की अर्थ जो आहे, पृथ्वी जी आहे, कोणत्याही वस्तूला स्वतःकडे खिचते, त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. एवढं आपण लहानपणीपासून शिकत आहोत का अर्थ कोणत्याही वस्तूला स्वतःकडे खिचते, त्याला काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. पण ग्रॅव्हिटेशनचा तेवढाच मिनिंग नाही आहे. ग्रॅव्हिटेशन जो आहे त्याच्यापेक्षा भरपूर काही जास्त आहे. आता आपल्याला माहित आहे, आपले लाडके सायंटिस्ट जे आहे ते आहे न्यूटन बाबा. न्यूटन बाबानं जो आहे तो ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला होता, ग्रॅव्हिटीचा शोध लावला होता. एका ऍपलच्या झाडाखाली तो बसून होता आणि त्याच्या डोक्यावर ऍपल पडला. आपल्याला वाटते की त्या ऍपलच्या जागी नारळ पडला असता तर चांगला झाला असता, पण तसा नाही आहे. फक्त त्या एक ऍपलची स्टोरी आहे, पण त्याच्या मागे त्याचा 10 ते 15 वर्षाचा, 20 वर्षाची स्टडी आहे. त्याच्यानंतर त्याला ग्रॅव्हिटीचा शोध लागला आणि त्या ऍपलच्या झाडाखाली त्याला फक्त एक क्लिक झाला. आता ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी याच्यामध्ये भरपूर असा फरक आहे. सो तोच आपण बघूया. आता पहा, इथं समजा का आपण बघत आहोत का इथं काही माणसं आहेत ते जमिनीवर पडत आहेत. जमिनीवर पडत आहे म्हणजे ते हवेमधून, याला आपण एखाद्या विमानामधून ते पॅराशूट घेऊन पडले आणि ते कुठे पडतील? सरळ सरळ ते खाली येतील. त्याच्यानंतर आपण पाहतो का आपण समजा का स्किपिंग करत आहोत. स्किपिंग करताना सुद्धा आपण जेव्हा जंप करतो, जंप केल्यानंतर आपण कुठे येतो? खाली जातो. जंप केल्याबरोबर आपण असे वरती नाही चालले जात. त्यानंतर जर पाहू आपण, तुम्ही समजा का पाणी पिता, पाणी पिताना बॉटल भर, समजा बॉटल मधून तुम्ही असं पाणी पिलं तर बरोबर तो पाणी जो आहे तो तुमच्या तोंडामध्ये जाते. बरोबर तुम्ही एक अंदाज लावून बरोबर पाणी पिता. नाकामध्ये नाही जात, कानामध्ये नाही जात, बरोबर जाते. किंवा असं जर पाणी पकडलं तर वर नाही जात पाणी, पाणी पण कुठे येते? खालीच येते. तर असं का बरं होते? त्याच्यानंतर आता पहा, हा होता आपला न्यूटन बाबा. ओके, हा न्यूटन बाबा जो होता हा एका ऍपलच्या झाडाखाली स्टडी करत होता. आता हा स्टडी करता करता एक ऍपल जो आहे याच्या डोक्यावर पडला. पहा मग, आता या ऍपलला मीच तोडलो इथून आणि हा ऍपल जो आहे याच्या डोक्यावर पडला. डोक्यावर पडल्याबरोबर हा जो होता थोड्या वेळ बेशुद्ध झाला, कारण की एवढा मोठा ऍपल होता त्या काळात. पहिलेच्या काळामध्ये, आता आपल्याकडे एवढीशी ऍपल आहे, पण पहिलेच्या काळामध्ये एवढे मोठे मोठे ऍपल राहत होते. त्याच्या डोक्यावर पडला. पहा ना, त्याच्या डोक्या एवढा ऍपल आहे. आपला डोका केवढा? एवढा. म्हणजे एवढा ऍपल चांगला होता, फुटबॉल एवढा. पहिले एवढा मोठा ऍपल त्याच्या डोक्यावर पडला आणि तो तिथं काही वेळासाठी, 5 मिनिटासाठी बेशुद्ध पडला. त्याच्यानंतर तो उठला. उठल्यानंतर जो आहे त्याला शोध समजला का एवढा मोठा ऍपल खाली कसा पडला. मग त्याने शोध लावला ग्रॅव्हिटीचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. तर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट बिटवीन एनी टू बॉडीज. तर मग त्यांनी जो आहे तो सांगितला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी, कोणत्याही दोन बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. जसा हा रिमोट आहे आणि पेन आहे, यांच्या दोघांमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. एकदम कमी आहे पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. माझ्यामध्ये आणि या बोर्डमध्ये सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. माझ्यामध्ये आणि समोरच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे आपण असा जवळ येऊ शकतो, पण मी स्वतः जर मला वाटेल तरच मी जवळ येऊ शकतो. पण आमच्या दोघांमध्ये, कॅमेरा माझ्यामध्ये, म्हणजे कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये, इथं मी एक ए ऑब्जेक्ट काढलो, इथे एक बी ऑब्जेक्ट काढलो, यांच्या दोघांमध्ये सुद्धा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला माहित आहे खूप सारे फोर्सेस जे आपल्या आजूबाजूला आहे, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अजून भरपूर सारे असे फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पण त्याच्यापैकीच एक असा फोर्स आहे, तो म्हणजे कोणता आहे? आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पहा, ए ऑब्जेक्ट आणि बी ऑब्जेक्ट यांच्या दोघांमध्ये एक अट्रॅक्शन आहे. काय? यांच्या दोघांमध्ये एक अट्रॅक्शन आहे. ही कार आहे आणि हा मुलगा, या कार आणि मुलामध्ये बी एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्हाला जर कार पाहिले, चांगली वली बढिया थार पाहिले, किंवा तुम्ही जर कोणती मर्सिडीज, ऑडी पाहिले, तुम्हाला वाटते वा यार किती मस्त गाडी आहे, ही गाडी जर माझ्याकडे असती तर किती बढिया झालं असतं. म्हणजे तुमच्याकडे त्याच्यासोबत काय एक अट्रॅक्शन आहे. त्या अट्रॅक्शनलाच आपण म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पहा, यांच्या दोघांमध्ये बिन कारला पण वाटत असेल त्या ऑडीला की काय यार किती बढिया मुलगा आहे किंवा किती बढिया मुलगी आहे, माझी कारची किंवा माझा मालक जा हा मुलगा किंवा ही मुलगी पाहिजे होती. म्हणजे कारला पण तुमच्याकडे एक अट्रॅक्शन आहे, त्यालाच कोणता फोर्स म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तशाच प्रकारे हा एक प्लॅनेट आहे आणि हा एक प्लॅनेट आहे. याला तर तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असाल. हे कोणता प्लॅनेट आहे? आपली अर्थ. आणि हा जो आहे हा कोणता आहे? ज्युपिटर. यांच्या दोघांमध्ये पण एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सगळ्या कोणत्याही दोन फोर्सेसच्या मधामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो त्यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता म्हणतो त्याला आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात आलं एवढा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. डेफिनेशन काय लक्षात ठेवायचे तुम्हाला?
फोर्स ऑफ अट्रॅक्शन, पहा लिहून घ्या तुम्ही कुठेतरी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट, एनी टू ऑब्जेक्ट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. आता लक्षात ठेवा मित्रांनो का ग्रॅव्हिटेशन कोणते कोणते दोन वर्ड सांगितलो मी, एक आहे ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन जी आहे ही वाली आहे, आणि दुसरा एक वर्ड आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटी. कोणती आहे ती? ग्रॅव्हिटी. आता पहा, जर तुम्ही स्पेसिफिकली फक्त अर्थ बद्दल जर बोलत असाल तर हे काय येते आपली ग्रॅव्हिटी. स्पेसिफिकली तुम्ही अर्थ बद्दल बोलत असाल तर त्याला काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय होते? एनी टू ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय होते? एनी टू ऑब्जेक्ट. कोणत्याही दोन ऑब्जेक्ट बद्दल जर बोलत असाल तर त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. आणि स्पेसिफिकली एक ऑब्जेक्ट राहील आपला अर्थ आणि दुसरा कोणता पण ऑब्जेक्ट राहील तर त्याला काय म्हणू शकतो आपण? ग्रॅव्हिटी. मग आपण काय म्हणू शकतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड एनी ऑब्जेक्ट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड ग्रॅव्हिटी. किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट, फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट, फोर्स बाय विच, ज्या फोर्सनी, फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट, अर्थ ज्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करताय, फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड, यालाच काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी. एवढे दोन डेफिनेशन तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. बघा मग मित्रांनो, याच्यानंतर आपण एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे आपला मोशन. कोणता टॉपिक आहे तो? मोशन. आता पहा, मोशन मध्येच एक आपला महत्वाचा आणि 10th क्लाससाठी एकदम इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, तो म्हणजे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन शिकण्याआधी आपल्याला मोशन शिकणं आवश्यक आहे. पहा मग आता आपण पाहून घेऊ मोशन. मोशन म्हणजे काय होते? कोणतीही एखादी गोष्ट समजा का हालत आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे. एनी ऑब्जेक्ट गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, त्यालाच काय म्हणू शकतो आपण? मोशन. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे. किंवा चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, आजूबाजूच्या परिसरामधून तो समजा का स्वतःची पोझिशन चेंज करतात, तर त्यालाच काय म्हणू शकतो आपण? मोशन. पहा मग आता इथं समजा का माझ्याकडे एक अशी रेल्वे गाडीचा डब्बा आहे, तो जो आहे असा समजा का सरळ सरळ जात आहे. पहा मग आता यालाच काय म्हणू शकतो आपण? मोशन. आता समजा का हा जो आहे हा स्वतःची डायरेक्शन चेंज केला, हा समजा का आता खाली गेला, तर पहा मग आता हा किती वेळा डायरेक्शन चेंज केला? इथून जो आहे हा वन टाइम डायरेक्शन चेंज केला, बरोबर आहे. आता समजा का ही आपली रेल्वेची गाडी अजून एक वेळा या डायरेक्शन मध्ये चेंज केली. आता हा जो आहे हा पलटली आणि हे कोणाकडे येईल? आता माझ्याकडे येईल. ये रे आला. आता समजा का हे जे बॉडी आहे हे समजा का वरती पोझिशन घेतली आणि वरती समजा का गेली, तर हा झाला आपला किती वेळा डायरेक्शन चेंज केला? तर 1 2 3 4. या स्क्वेअर मध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फिरला तर किती वेळा डायरेक्शन चेंज केला? तर 4 टाइम्स चेंज केला. किती टाइम्स चेंज केला? 4. पहा मग आता हे 1, हा 2, हा 3 आणि हा 4, 4 टाइम्स जो आहे तो स्वतःची डायरेक्शन काय केला? चेंज केला. ओके, यालाच म्हणतो आपण स्क्वेअर. समजा का आता हे सेम बॉडी पहिले अशी गेली, त्याच्यानंतर आता पहिले जो आहे असं सरळ खाली आला होता, आता सरळ खाली नाही, थोडासा याला जो आहे मी तिरपा करतो आणि तिरप्यामध्ये समजा का तो थोडासा असा खाली आला. त्याच्यानंतर समजा का अजून मी याला तिरपा करतो ना, अजून थोडासा याला का करतो? असा खाली आणतो. पहा मग आता हा खाली आला. आता का करतो? याला मी थोडासा अजून तिरपा करतो आणि याला अजून का करतो? असा वर नेतो. हा वर गेला, याला अजून असा पलटवतो आणि अजून समजा का मी का करतो? इकडे नेतो. आता हा जो आहे हा किती वेळा डायरेक्शन चेंज केला आहे? तर 1 2 3 4 5. मग किती वेळा डायरेक्शन चेंज केला? आपली 5 टाइम्स चेंज केला, बरोबर आहे. तेच समजा का सेम ऑब्जेक्ट आता असा समजा का गेला. पहा मग आता आता हा किती वेळा चेंज केला? तर हा केला 6 वेळा. याला म्हणतो आपण हेक्सागॉन. आता समजा का हा 8 वेळा डायरेक्शन चेंज केला. किती वेळा? 8 वेळा. याला म्हणतो आपण ऑक्टॅगॉन. समजा का हा आता 10 वेळा डायरेक्शन चेंज केला. किती वेळा चेंज केला? हा 10 वेळा. किंवा 9 वेळा केला. 9 वेळाला का म्हणतो आपण? नोनॅगॉन. 10 वेळा केला तर का म्हणतो आपण? डेकॅगॉन. अशा प्रकारे हा समजा का चेंज करत गेला. 12 वेळा केला तर याला म्हणतो आपण डोडेकागॉन. त्यानंतर हा समजा का आता पहा याच्यामध्ये किती वेळा केलाय? 12 वेळा. आता समजा का 13 वेळा, 14 वेळा, 15 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा, 1 लाख वेळा, 5 लाख वेळा, 100 करोड वेळा, किंवा मग आता हा कंटिन्युअसली प्रत्येक पॉइंटवर समजा का हा डायरेक्शन चेंजेस करत राहील, तर हा जो आहे हा असा पूर्ण पहा. आता तुम्ही जर नोटीस केले असाल
तर पहिले जो आपली फिगर बनली होती ही थोडी अशी बनली होती स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्यानंतर जी आहे अशा टाईपची बनली आपली, त्यानंतर जी आहे आपली अशा टाईपची बनली, त्यानंतर जे हळूहळू हळूहळू हा जो आहे हा शेप बघा अँगल का होत जात आहे, जास्त होत जात आहे, म्हणजे हा जो आहे हळूहळू हळूहळू हा सर्कल मध्ये कन्वर्ट होत जात आहे. आणि समजा का एखादा ऑब्जेक्ट इनफायनाईट वेळा समजा का तो स्वतःची डायरेक्शन चेंज करताय, तेव्हा तो बनल आपला सर्कल. तेव्हा का बनल तो आपला सर्कल. मग लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला का सर्क्युलर मोशन किंवा सर्कल मध्ये किती वेळा डायरेक्शन चेंज करते, तर इनफायनाईट वेळा चेंज करते. किती वेळा चेंज करते, इनफायनाईट. पहा मग आता हा आपला साइन आला इनफायनाईट किंवा इन्फिनिटीचा, यालाच म्हणतो आपण सर्कल. आणि समजा का या सर्कल मध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत आहे, या सर्कल मध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत आहे, तर याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. याला का म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. यालाच का म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. लक्षात राहील, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आता लक्षात ठेवायचं आहे, समजा का या सर्क्युलर मोशनची युनिफॉर्म स्पीड राहील. स्पीड कशी राहील याची, युनिफॉर्म म्हणजे सेम स्पीड राहील. इथं जे स्पीड आहे, इथं जे स्पीड आहे, इथं जे स्पीड आहे, प्रत्येक वेळेस याची स्पीड समजा का सेम राहील, याला म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणता म्हणतो याला आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, पहा मग आता तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे सर्क्युलर मोशनची. मोशन ऑफ ऑब्जेक्ट, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ किंवा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल भी म्हणू शकता, अलॉंग सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. आणि मित्रांनो समजा का तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काढायची आहे, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ, आणि इथं फक्त लिहायचं आहे विथ युनिफॉर्म, युनिफॉर्म म्हणा किंवा सेम म्हणा, युनिफॉर्म वेलोसिटी किंवा स्पीड बी म्हणू शकता. मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ विथ युनिफॉर्म वेलोसिटी इज कॉल्ड कोणता, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणता सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. येलो वाला पार्ट कराल तर फक्त सर्क्युलर मोशन, येलो सोबत ग्रीन वाला पार्ट कराल तर कोणता, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात राहील एवढा. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट एकदम जबरदस्त असा फोर्स लागते, तो म्हणजे राहते सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स राहते, तो आपला सेंट्रीपिटल फोर्स. पहा मग आता सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय होते तुम्हाला माहित आहे का, तुम्ही याच्या पहिले कधी ऐकलंय का सेंट्रीपिटल फोर्स बद्दल. तर मग सेंट्रीपिटल फोर्स साठी आपण काय करू, एक छोटासा एक्सपेरिमेंट करून पाहू. आता समजा का इथे एक मुलगा आहे, इथे एक बाळ आहे. पहा आता हा आला मुलगा, हा असा हात वर केला आणि याच्या हातात का केलो मी, एक दोरी दिलो ना, दोरीला एक टेनिस बॉल बांधून दिलो. पहा मग आता, आणि याला का म्हटलो मी, असं तू सर्क्युलर मोशन मध्ये एक गर 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 एक गर 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 तो बॉल जो आहे तो फिरव. आता समजा का हा गरगर 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 फिरवला. मग आता मित्रांनो बाळांनो सांगा, हा जो मोशन आहे हा गोल गोल फिरला, म्हणजे हा कोणता मोशन असेल रे, तर हा आहे आपला सर्क्युलर मोशन. कोणता मोशन आहे हा, सर्क्युलर मोशन. आता पहा, समजा का हा बॉल इथून समजा का सोडलो मी, तर हा कोणाकडे जाईल, तर हा बरोबर या डायरेक्शन मध्ये जाईल. याची जी वेलोसिटी राहते, इथून समजा का सोडलो तर हे टँजेंट, तुम्ही शिकले असाल सर्कल आणि सर्कलची टँजेंट. आता हा समजा का आपला सर्कल आहे, सर्कलच्या एका पॉइंट वरून टच करून जाणारी सेगमेंट, त्यालाच का म्हणतो आपण, टँजेंट. का म्हणतो त्यालाच आपण, टँजेंट. अ सेगमेंट विच टचेस द सर्कल ऍट ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टँजेंट. त्यालाच का म्हणतो आपण, टँजेंट. ओके, पहा मग आता याची जी वेलोसिटी आहे प्रत्येक पॉइंटला, हा इथून समजा सोडलो तर हा इकडे जाईल, इथून सोडलो तर इकडे जाईल, इथून सोडलो तर इकडे जाईल, इथून सोडलो तर इकडे जाईल, हा असा 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 आणि हा असा. म्हणजे प्रत्येक पॉइंटला जो आहे याची वेलोसिटी कशी राहते, टँजेन्शियल. वेलोसिटी कशी राहते, टँजेन्शियल. आता समजा का हा बॉल जो आहे, हा बॉल असा फिरत काऊन आहे, हा मुलगा जेव्हा असा फिरवताय किंवा तुम्ही बी एखादा गोटा वगैरे बांधून समजा का फिरवताय, तर तुमचा थोड्या वेळानं जो आहे तो हात दुखायला लागेल. काऊन हात दुखायला लागेल, तुम्ही तर त्या बॉलवर फोर्स लावता, पण तो जो बॉल आहे तो पण तुमच्या हाताकडे एक फोर्स लावता, तुमच्या हाताकडे फोर्स लावताय. म्हणजे हा जो बॉल आहे, हा याचा हात, हात म्हणजे काय, या सर्कलचा सेंटर. हात म्हणजे काय, या सर्कलचा सेंटर. पहा हा वाला जो पॉइंट आहे या सर्कलचा काय, सेंटर.
मग हा जो बॉल आहे हा का करत आहे, या सेंटरकडे एक फोर्स लावत आहे, सेंटरकडे का लावत आहे, एक फोर्स लावत आहे. मग कोणताही फोर्स जो सेंटरकडे लागते, सर्क्युलर मोशन मध्ये कोणताही फोर्स जो सेंटरकडे लागते त्याला म्हणतो आपण सेंट्रीपिटल फोर्स. कोणता म्हणतो त्याला आपण, सेंट्रीपिटल फोर्स. लक्षात ठेवा, सेंट्रीपिटल फोर्स कोणाकडे लागते, नेहमी सर्कलच्या सेंटरकडे. पहा मग हा जो फोर्स आहे हा नेहमी कोणाकडे राहील, सेंटरकडे. म्हणून यालाच म्हणतो आपण सेंटर सिकिंग फोर्स. यालाच कोणता म्हणतो, सेंट्रीपिटल फोर्स, किंवा यालाच कोणतं नाव आहे, सेंटर सिकिंग फोर्स. सेंटर सिकिंग म्हणजे सेंटरकडे जाणारा. पहा मग आता समजा का आता मी या बॉलला असा रस्सीला जो आहे तो कापलो. आता कापल्याबरोबर हा जो बॉल आहे हा कोणाकडे जाईल, इकडून असा चालला जाईल. काऊन, कारण की त्याची वेलोसिटी कशी आहे, टेंजेन्शियल आहे. एवढं लक्षात राहील. मग सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण, अ फोर्स विच ऍक्ट टुवर्ड द सेंटर. पहा इथं लिहून देतो मी, अ फोर्स विच ऍक्ट towards the center is called, यालाच का म्हणतो आपण, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स, अ फोर्स विच ऍक्ट टुवर्ड द सेंटर. हा लक्षात ठेवा, टुवर्ड द सेंटर म्हणजे नेहमी कोणाकडे जाईल, तो सेंटरकडे. त्या फोर्सलाच का म्हणतो आपण, सेंट्रीपिटल फोर्स. एवढं लक्षात राहील. त्याच्यानंतर आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट, किती टाइम झाला पाहून घेतो, जास्त मोठा पण नाही झाला पाहिजे लेक्चर. पहा मग आता पाहूनच घेऊ आपण, किंवा एक काम करू, इथपर्यंत जो आहे आपण या फर्स्ट लेक्चर मध्ये पाहू. हा जो होता आपल्या चॅप्टरचा थोडा बेसिक होता, आणि याच्यानंतर जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या 10वीच्या बोर्ड मध्ये या वर्षी 2026 मध्ये कन्फर्म 100% 3 मार्कासाठी जो प्रश्न येणार आहे तो क्वेश्चन जो आहे आपण घेणार आहोत याच्या नंतरच्या नेक्स्ट वाल्या सेकंड वाल्या लेक्चर मध्ये. त्याच्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तुम्ही चांगल्या प्रकारे बघा. एकदम फिक्स क्वेश्चन राहणार आहे यावर्षी तुमच्या बोर्डमध्ये तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे दिसणार आहे असा क्वेश्चन. त्याच्यामुळे आता जे आहे बेसिक तुम्ही जे आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. जर जमत असेल म्हणजे जमलाच पाहिजे, एक बुक घेऊन घ्या ना. बुक मध्ये हे सगळे जे आहे तुम्ही लिहून घ्या, डेफिनेशन, लेक्चरचे नोट्स जे आहे ते तुम्ही लिहत चला. ते जे नंतर याच्या नंतरचा जो आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट राहणार आहे. तोपर्यंत हा जो व्हिडिओ आहे आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून टाका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको. आपल्या मित्रांना पण सांगा, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपली 0 to Hero बॅच सुरू झालेली आहे. पूर्णच्या पूर्ण दिवाळीच्या आधीपर्यंत आपण सगळं काही सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 संपवून टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट बोर्ड मध्ये आलेले क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही जर या बॅचला जर एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जॉईन केलंय, फक्त एक सबस्क्राईबचा बटन, लाईक आणि कमेंट मारत जा. कमेंट नक्की करत जा, कोणता पण एखादा कसा वाटला लेक्चर, कोणता टॉपिक नाही समजला असेल तरी कमेंट मध्ये सांगा. जर जमत असेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याला कव्हर करत जाऊ. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करा, लाईक करत जा पटपट. त्याच्यामुळे मला पण थोडासा बरा वाटेल जर लाईक केले तर. तोपर्यंत थँक्यू सो मच, स्टे ट्यून्ड.